पुढची बातमी पाहूयात अमरावतीमधून। अमरावतीच्या अंजनगाव सुर्जी तालुक्यातील चौसाळच्या विद्यालयात गावातील विद्यार्थ्यांना चक्क नदीच्या पात्रातून जीवघेणा प्रवास करण्याची वेळ आली आहे। बेलगंगा नदीवर पूल नसल्यामुळे विद्यार्थ्यांना पावसाळ्यात कमरे एवढ्या या पाण्यातून मार्ग काढावा लागतोय। आपण त्या संदर्भातली ही दृश्य पाहू शकतो। कमरे एवढ्या पाण्यातून विद्यार्थ्यांचा हा जीवघेणा प्रवास सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। अमरावतीमधून ही महत्त्वाची बातमी। पहिलाच वर्ष आहे आणि पहिलाच महिना आहे। ह्या शाळेत जाताना ही नदी लागते तेव्हा आम्हाला खूप त्रास होतो। या 3 महिन्यात आम्हाला नदी ओलांडून जावं लागते आणि ह्या रस्त्याशिवाय आम्हाला कुठलाही रस्ता नाही। तर मी शासनाला हे शिफारिश करते की लवकरात लवकर या रस्त्यावर पूल बांधून द्यावा। पुढची बातमी पाहूयात नाशिकमधून। नाशिकमध्ये खड्ड्यांमध्ये मनसेनं आता होडी सोडा आंदोलन सुरू केल्याचं पाहायला मिळतंय। नाशिक रोड येथील बस स्थानक, जेल रोड येथे साचलेल्या खड्ड्यांमधील पाण्यात त्यांनी होड्या सोडलेल्या आहेत। नाशिक महापालिकेविरोधात मनसेकडून जोरदार घोषणाबाजी पाहायला मिळते। महापालिकेतील बांधकाम विभाग खड्ड्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप सुद्धा मनसेकडून करण्यात येतोय। नाशिकमधून ही महत्त्वाची बातमी। आज शहरभर बघितलं आहे तर सर्व खड्डेमय झालेलं आहे शहर। नाशिक रोड बस स्थानकाची पण तीच अवस्था आहे। आणि मग आमचा प्रशासनाला प्रश्न आहे की लाडके ठेकेदार आणि खड्डे मोकार हा आमचा आजचा स्लोगन आहे। तुम्ही ठेकेदारांना म्हणजे ठेकेदारांमुळे हे सगळं चालू आहे काय? कारण निकृष्ट दर्जाचे हे रस्ते आहेत आणि त्यामुळे सगळीकडे खड्डे पडत आहे। तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रशासनाला प्रश्न आहे की हा खड्ड्यांचा प्रश्न हा कधी सुटणार आहे। पुढची बातमी पाहूयात। संभाजीनगर परिसरामध्ये कपाशी पिकावर आता मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचं पाहायला मिळत आहे। रोगाच्या प्रादुर्भावामुळे सोयगाव तालुक्यात कपाशी पिकं आता उपटण्याचा सपाट सत्र सुरू आहे। 11,000 हेक्टरवरील क्षेत्रामध्ये हा प्रादुर्भाव झालेला आहे। कृषी विभागानं सल्लाही सध्या रोगासमोर फोल ठरतोय असं पाहायला मिळत आहे। 3 दिवसात सोयगावसह तालुक्यात 4,498 हेक्टरवरील कपाशी उपटून फेकण्यात आली आहे। 10,178 हेक्टरवरील कपाशी पिकं बाधित झाल्याचा अंदाज सध्या वर्तवण्यात येतोय। संभाजीनगरमधून ही महत्त्वाची बातमी। मागच्या वर्षी पडलेल्या भीषण दुष्काळामुळे यंदा कर्ज काढून शेती मशागतीसाठी कर्ज काढले आणि कपाशीचे पीक लावून शेतात कपाशीसाठी पीक तयार केले आणि आतापर्यंत कापूस लागवड केली आहे। आतापर्यंत पीक चांगल्या अवस्थेत होते। त्यानंतर आतापर्यंत मर रोगाचा प्रादुर्भाव जास्त झाल्यामुळे दिवसेंदिवस हे कपाशीचे पीक वाढत चालले। पुढची बातमी पाहूयात बुलढाण्यातून। बुलढाण्यात शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आता महाविकास आघाडीनं मोर्चा काढल्याचं पाहायला मिळत आहे। सिंदखेड राजा मतदारसंघात आता काका विरुद्ध पुतणी सामना रंगणार आहे। बुलढाण्याच्या सिंदखेड राजा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या गायत्री शिंगणे यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। या मतदारसंघात गेल्या 25 वर्षापासून डॉक्टर राजेंद्र शिंगणे हे आमदार आहेत। मात्र यावेळी त्यांची पुतणी गायत्री शिंगणे विरोधात उभी राहिल्याचं पाहायला मिळत आहे। आपले बुलढाणा जिल्ह्यामध्ये हा नेतृत्व आता इथे राहिलेला आहे। काही लोक गेले सोडून, आता नवीन लोकांना पण संधी मिळायचं यावेळेस भेटू शकतो। मी अजून आमच्या जेवढेही पक्षात आहेत त्यांना ही संधी भेटू शकते। कोणालाही संधी भेटू द्या। फक्त एकच विनंती की ज्या गोष्टी आतापर्यंत झाल्या नाही त्या गोष्टी आपल्याला करून दाखवायच्या आहेत।